हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं प्रिया होळे युट्यूब चॅनल मध्ये. मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? तर आता आदर्श सून म्हणजे काय आणि आदर्श सून होण्यासाठी तुम्हाला काय काय गोष्टी कराव्या लागतात किंवा तुम्हाला काय केलं पाहिजे आदर्श सून सासू पासून ते अगदी छोट्या नंदच्या लेकरापर्यंत आपण सगळ्यांशी चांगलं वागलं पाहिजे. तर हा तुमचा पूर्णपणे गैरसमज आहे. चांगलं वागणं म्हणजे काय माहितीये का? तुम्हाला ह्याची कल्पना सुद्धा नसेल की चांगलं वागणं म्हणजे काय, की तुम्ही जेवढं काही सहन करताय तिथे राहून, म्हणजे की त्यांचा जात, हाण, मार, शिवी, गाळी किंवा कोणत्याही प्रकारचं डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजेच की घरगुती हिंसाचार तुमच्यावर जो काय ते करत असतात लोक, ते त्यांच्याबद्दलच बोलते मी, की जे सुनांबरोबर असं वागतायत अशा लोकांसाठीच मी हे बोलते. आणि चांगल्या लोकांनी हे मनावर घेऊ पण नका, कारण ते चांगली आहेत आणि त्यांनी चांगलंच राहावं. कारण आपल्याला आपल्या समाजातील मुली ह्या सेव्ह करायच्यात, आपल्या समाजातील सुना ह्या सेव्ह करायच्यात, त्यासाठी हे व्हिडिओ काढले जात आहेत. आणि आता जो आजचा व्हिडिओ आहे तो आदर्श सून होण्यासाठी तुम्हाला काय गुण केली पाहिजेत किंवा काय तुम्हाला वागलं पाहिजे तुम्ही, हे मला ह्यातून सांगायचंय. की तुम्हाला असं वाटत असेल की आता आदर्श सून हा तुम्ही थंबनेलला तुम्ही बघितलं असेल की आदर्श सून म्हणून, परंतु आदर्श सून होण्यासाठी तुमच्याकडून काय अपेक्षा केल्या जातात, ह्या लोकांच्या काय अपेक्षा असतात किंवा तुम्ही काय वागलं पाहिजे किंवा तुम्ही कशा वागल्या पाहिजेत, हे तुमच्या डिग्रीवरून, तुमच्या शिक्षणावरून किंवा तुम्ही किती कमवता याच्यावरून किंवा डिसाइड होत नाहीये. की म्हणजे तुम्ही कितपत शिकलाय किंवा तुम्ही सुशिक्षित शिकलेल्या मुली आहात, ह्याच्यावरून तुम्हाला ते आदर्श सुना पुरस्कार देत नाहीयेत. थोडक्यात म्हणायला गेलं तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं माहितीये का? कटू आहे पण सत्य आहे, खरं सांगायला लागले मी. कारण तुम्हाला आदर्श सून हा पुरस्कार ते लोक केव्हा देणार आहे, ज्यावेळेस तुम्ही त्यांचं सगळ्या गोष्टी ऐकल्या पाहिजे. तुम्ही ते उठ म्हणले की तुम्ही उठला पाहिजे, ते तुम्हाला बस म्हणले की तुम्ही बसला पाहिजे, तुम्ही असं डोक्यावर पदर घेऊन त्यांच्या समोर गेला पाहिजे किंवा अगदी तुमच्या अंगावर कुठले कपडे असले पाहिजेत किंवा तुम्ही टिकली कसली लावली पाहिजे किंवा तुम्ही कशा पद्धतीने तिथे राहायला पाहिजे किंवा कशा पद्धतीने वावरला पाहिजे, हे म्हणजेच की थोडक्यात तुमचं जे काही सहनशक्ती आहे ते म्हणजे त्याने तुम्हाला शिवीगाळी देऊ द्या, तुम्हाला मारू द्या, हाणू द्या किंवा तुम्हाला जाच करू द्या किंवा तुम्हाला काय टोमणे मारू द्या किंवा तुम्ही किती गप्प बसून त्यांच्या प्रत्येक हिंसाचाराला बळी पडताय आणि तुम्ही सहन करताय, हे थोडक्यात सांगायला गेलं तर तुम्ही त्यांचा जो अत्याचार आहे तो किती सहन करताय याच्यावरून तुम्हाला आदर्श पुरस्कार त्यांच्याकडून भेटला जातो. म्हणजेच की ती लोक म्हणजे ती जी काही जाच करणारी लोक असतात किंवा तुम्हाला छळ करणारी लोक असतात, थोडक्यात कोण म्हणलं तर सासरची लोक, म्हणजे त्यात सासू आली, सासरे आले, नंदा आल्या, भाऊ दीर आले, नंतर जे काय तुमची तुम्ही जिला बहीण मानलेल्या असतात ती तुमच्यासारखी नांदायला आलेली असती, तिला कुठंतरी म्हणजेच की थोडक्यात जावा तुमची जाव, थोडक्यात म्हणजे की आता जावा म्हणलं तर एक मैत्रिणींचं नातं असतं बरं का, बरोबर आहे. जे तुमच्या बरोबर घडत असते तिच्या बरोबर सुद्धा घडलेलं असतं किंवा घडून गेलेलं असतं, परंतु कुठंतरी तिला असं वाटत असतं की माझ्या बरोबर जे काही झालेलं आहे, जर ती चांगल्या मनाची असेल तर ती तुमच्या बरोबर काही चुकीचं होऊ देणार नाही, आणि जरी ती चांगल्या मनाची असेल तर तिने जे काही सहन केलंय ते तुम्हाला सहन करायची वेळ आलीच नसती. का तर तिने पहिल्यांदा विरोध केला असता तर तुमच्यावर ही सहन करण्याची वेळ आलीच नसती. पण कुठेतरी तिला ही जेलिसी फॅक्टर असतो, त्यामुळे तीही त्यांचीच मदत करत असते. आणि आदर्श सून हा पुरस्कार तुम्हाला मिळवण्यासाठी त्यांच्या ह्या जे काही डोमेस्टिक व्हायलन्सच्या म्हणजेच की घरगुती हिंसाचार जो काही, म्हणजे तुम्ही त्यांचा जे काही हिंसाचार आहे तो निमूटपणे सहन कितपत करत राहताय, जर तुम्ही तो सहन केला तरच तुम्ही आदर्श सून आहात.
असं त्यांचं म्हणणं असतं. म्हणजे की तुम्ही त्यांच्या विरोधात एक शब्द सुद्धा बोलले नाही पाहिजे. अगदी त्यांनी तुम्हाला काही बोलू द्या किंवा तुमच्या आई वडिलांवरती तुमचे संस्कार काढू द्या किंवा तुमची वर्तणूक काढू द्या किंवा काही बोलू द्या तुम्हाला, तुम्ही गप्पच बसलं पाहिजे. तुम्ही त्याचा विरोधच नाही केला पाहिजे किंवा तुम्ही त्यांना उलटच बोललं नाही पाहिजे. जर तुम्ही त्यांना उलट बोललात तर मग विषय संपला. लगेचच बाण हा तुमच्यावर आला म्हणजे आलाच की ही वाईट आहे, ही घरफोडी बाई किंवा घरफोडी मुलगी आहे किंवा आगावच मुलगी आहे. आमच्या घरात येऊन आमचे म्हणजे की थोडक्यात तुम्हाला एक प्रकारचं टॅग दिलं जातं तिथे की हिने येऊन आमच्या घरात येऊन आमच्या घराचं वाटोळं केलं. म्हणजे एक मुलगी येऊन यांची नाती एवढी कुमकुवत होती का पहिली की एक मुलगी बाहेरची येऊन ह्यांच्या घराचं वाटोळं करू शकते, असं कुठं असतंय का? म्हणजे एवढीच की ही काय फिविक्विकनं चिपकलेली नाती होती यांची की पहिलं यांचा मुलगा यांच्यावर पहिला प्रेम करायचा आणि हिनं लग्न झाल्यानंतर ना तिथे गेल्यानंतर यांचा मुलगा यांच्यापासून दूर झाला. असं कुठं असतंय? कुठंतरी बायको आल्यानंतर त्या मुलालाही त्या गोष्टी घरातल्या जे काही खरं खोटं किंवा घरातली वागणूक कशी असते कसं नाही हे कळू लागतं आणि त्यामुळे तो वेगळं होण्याचा निर्णय घेत असतो ना. ना की सरळ मनाने म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं की तुम्ही जर तुम्ही जर सहन करत राहिलात त्या लोकांचं जे तुमच्यावर अत्याचार करतायत त्याचा विरोधच तुम्ही केला नाही तर ते तुम्हाला आदर्श म्हणतात. आमची सून लय चांगली, आमची सून लय चांगली. म्हणजे की घरामध्ये तुम्हाला इतकं ते अक्षरशः तुम्हाला नको नकोस वाटेल जगायला, एवढी तुमची हालत खराब करून टाकतील. पण बाहेर तुमची वाह करणार कारण तुम्ही त्यांचं ऐकत असता म्हणून, त्यांच्या शब्दाच्या बाहेर जात नाही म्हणून तुम्ही आदर्श सून असता. आणि ज्या दिवशी तुम्ही त्यांच्या शब्दाला म्हणजे तुम्ही त्यांच्या विरोधात जाचाल त्या दिवशीपासून तुम्ही त्यांच्यासाठी एक थर्ड क्लास बाई होता, घरफोडी होता, घरमोडी होता. तुम्ही त्यांच्या घरात येऊन आग लावता, तुम्ही त्यांचं घर सुखाचं म्हणजे जे त्यांचं घरातलं वातावरण होतं ते बिघडवतं असं त्यांचा समज होतो आणि ते तुमची बदनामी करायला चालू करतात. म्हणजेच की शेजाऱ्या बाजाऱ्यांना जाऊन सांगत हिंडणं की आमची सून असली वाईट आहे, आम्हाला त्रास देते, आम्हाला जेवायला खावायला देत नाही, घरामधलं काडीचं काम करत नाही, फक्त बसूनच राहते किंवा मोबाईलच घेऊन बसते किंवा अमुक तमुक बऱ्याच अशा गोष्टी. म्हणून आदर्श सून होण्यासाठी तुम्हाला फारशी मोठी डिग्री घ्यावी लागत नाही. फक्तच की ह्यांचं निमूटपणे तुम्ही हिंसाचार सहन करत राहिला तर तुम्ही आदर्श सून. तर असं करू नका. आदर्श सून व्हायची तुम्हाला गरज नाही. कारण का माहितीये का, हिंसाचार सहन करत राहिला तर तुम्ही संसार तर करताल ह्या लोकांबरोबर, वाईट लोकांबरोबर राहून, पण तुम्ही स्वतःसाठी कधीच जगणार नाही. कारण तुम्ही स्वतःसाठी जगला नाही तर मग तुमचा जगण्याला अर्थ नाहीये आणि तुमचा एक मुलगी आणि एक स्त्री म्हणून सुद्धा अर्थ राहणार नाही. त्यामुळे विरोध करायला शिका, स्वतःला वाचवायचं शिका. कुणाच्या इज्जतीचा म्हणजे त्या लोकांचा तरी विचार पण करू नका. कारण त्यांना जर तुमचा विचार असता तर त्यांनी तुमच्यावर हिंसाचार केलाच नसता. म्हणून तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? आदर्श सून होण्यासाठी जर तुम्हाला हिंसाचार सहन करावा लागत असेल तर हे आदर्श सूनचा टॅग ही त्यांच्याजवळच ठेवा. कारण अशा टॅगची कुठल्याही मुलीला गरज नसते. तुम्ही शिकलेला असतात, तुमच्याकडे डिग्री असते चांगल्या प्रकारची, तुम्ही पुढे काहीही करू शकता, कुठलेही व्यवसाय करू शकता. अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही यश मिळवू शकता. तुमच्या आई वडिलांचं नाव मिळवू आणि तुम्ही स्वतः एका मोठ्या पोस्टला जाऊ शकता आणि त्यांची तोंड आपोआपच बंद होतात. त्यामुळे तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला मला नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपले व्हिडिओ हे काही बिना कामाचे नसतात किंवा बिना मेहनतीचे नसतात. व्हिडिओ काढण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागत असते. एडिटिंग करायला जवळजवळ अर्धा एक तास लागतो. त्यात काही चुका झालेल्या असतात ते पण काढाव्या लागतात. व्यवस्थित एडिटिंग करावं लागतं आणि सगळ्या गोष्टी मॅनेज करून व्हिडिओ बनवून टाकणं ह्याच्या मागे काहीतरी उद्देश आहे माझा. त्यामुळेच हे व्हिडिओ मी बनवायला सुरुवात केलेली आहे. आणि
बऱ्याच लोकांना असं वाटतं की मोटिवेशन किंवा जे काही खूप चांगले नाही का फॅमिली ब्लॉग्स वगैरे असतात, ज्यामध्ये सगळं कुटुंब एकत्र धावतात, हॅपी हॅपी दाखवतात. हा मान्य आहे, काही घरांमध्ये असू शकतात किंवा बऱ्याच घरांमध्ये सगळे कुटुंब एकत्र कुटुंब पद्धती खूप चांगल्या पद्धतीने राहतात. अगदी आजी आजोबा नातवंड परतवंड सगळ्यांपासून एकत्र राहतात. पण प्रत्येक घरामध्ये असं नसतं. काही खेडेगावांमध्ये किंवा सिटीमध्ये सुद्धा मुलींवर भयंकर अत्याचार होतात. आणि ह्या मोटिवेशन गोष्टी म्हणजेच की हे काही टाइमपास म्हणून व्हिडिओ नाहीयेत, की सगळ्यांना असं वाटतं की पॉझिटिव्ह थिंकिंगचेच व्हिडिओ बघितले पाहिजेत आणि हे जे काही आता जे डोमेस्टिक व्हायलन्सच्या विरोधात जे व्हिडिओ मी सोडते हे काय महत्वाचे नसतील किंवा नाही, पण नाही, यातून तुम्ही तुमच्या मुलींना वाचवू शकताय आणि तुमच्या मुलींवर जे काय अत्याचार होणार आहेत ते कुठेतरी थांबवण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते. उद्या तुमच्या मुलीवर काय घडायला लागलं असेल तर ती तुम्हाला सांगू शकते की माझ्या बरोबर असं असं घडतंय सासरी, तुम्ही मला मदत करा, की तुम्ही वेळेवर तिची मदत करू शकताय आणि तुम्ही तिला त्या समस्येतून बाहेर काढू शकताय. त्यामुळे तुम्ही माझ्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत जावा. व्हिडिओला लाईक करत जावा, शेअर करत जावा आणि आपल्या चॅनेलला प्रिया होळे युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. कारण तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं, बेल आयकॉनला क्लिक केलं तर तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन पडत राहील, माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि तुमच्या महाराष्ट्राच्या ताईला मदत करा पुढे जाण्यासाठी. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. धन्यवाद.